प्रत्येक काम आहे ना हे आनंदाने केलं तर कामात आनंद भेटतो ना, आनंदात काम भेटतं बरं का. काळे पाटलांच्या घरी पोहोचलो होतो. त्यांचं पहिल्यांदा ना औक्षण करून म्हणलं चला कार्यालयात जाण्यासाठी गाडीत बसून घ्या, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला परत लाईट सेटअप करायचा, मग तुमच्या अगोदर आम्हाला पोहोचायचं. बरेच कुटाणे राहतात. पहिलं गाडी जाताना आपण त्याचं शूट घेतलं बरं का, आणि कार्यालयात पोहोचलो. झणझणीत सणाईचं ताप आणि बँडवाल्यांच्या छान आवाजात नवरदेवाची एंट्री झाली. डेकोरेशन इकडे तयार झालं होतं. आपण आपला सेटअप तयार केला. मध्ये जवळजवळ अर्धा एक तास गेला बरं का. आपली गाडी इतक्या लांब होती, त्याच्यातून आणायचं होतं आपल्याला काय विषय नॉट डब्बा, कारण कटाळा आलता बाहेरचं खाऊन खाऊन. कार्यकर्ते भेटले होते, म्हणलं चला तुमच्यासोबत मी पण थोडं तरी पोटा पाण्याची व्यवस्था करून घेतो. आणि इकडं क्लोजअपचा टाईम झाला तर ते म्हणले लय उशीर होतोय, लवकर आवरा. फोटोग्राफर अशी बी कामं करीत असतात बरं का. जर कार्यक्रम चांगला करायचा असेल तर थोडी मेहनत घ्यावी लागती. नवरदेवाच्या मित्रांनी नवरदेवाला पार बर्फात नेऊन ठेवलं, म्हणजे विषय नॉट करून टाकला. आणि इकडं आपलं काम चालूच होतं. तुम्हाला सांगतो आजचा कार्यक्रम होता राहुल लिवळे फोटोग्राफी यांचा बरं का. मग हळदीचा प्रोग्राम पार पडला आणि त्यानंतर परत एकदा विषय होता संध्याकाळी ड्रोन फ्लाय करायचा. ड्रोनचं शूट कसं आलं एकदा बघा, तुम्हीच तुमच्या डोळ्यानी बघा, तुम्हाला आवडतंय का, आणि कोणतं कार्यालय आहे जे कायम फोटोग्राफी करतात ते नक्की कमेंट करून सांगतील हे कार्यालय कोणतं आहे. इकडं नवरदेवाची वरात आली होती मस्त पैकी बरं का. आणि KP सरांचा ऑर्केस्ट्रा बी चालू होता. छान छान मनोरंजन होत होतं. मधल्या काळात छान असं लग्न सोहळा पार पडला. फटाकड्यांची आतषबाजी आणि सगळं काही झाल्यानंतर रात्री 10 वाजता आपल्या हातात भोजन प्रसादीची थाळी पडली. मग रोहित सोबत मस्तपैकी त्याच्यात ताव मारला. मंगेश सेठ बी आले होते आज आपल्या मदतीला बरं का. आणि त्यानंतर आमचे मुकादम म्हणजे राहुल शेठ म्हणले थंडी लय वाजायला लागली, मी थंडीचे कपडे घालून येतो. मधल्या टाईममध्ये ना फॅमिली फोटोशूट झालं. रात्री 11:10 ना विधीला सुरुवात झाली बरं का. थंडी काय विषय नॉट, पण इथं लाईटामुळं जरा बरं वाटत होतं. रोहित शेठ इकडं आपले दुसरे जोडीदार आणि सगळं छान छान मस्तपैकी पार पडत होतं बरं का. त्यानंतर सप्तपदी पार पडली आणि वेळ झाली ती बिदायची. आता टाइम किती झाला असं तुम्ही सांगा. किती वाजले? 1:15. रात्रीचे 1:15 वाजले. गौरी वाट लावायची काय विषय ना. येतो या 2 माणसं इकडं. आता विदाई हो राहिली आहे. फोटोग्राफरचा कार्यक्रमाला पावसाचा टाइम फिक्स असतो, पण परत मागायचा टाइम फिक्स नसतो. त्याचं कारण काय, कार्यक्रम काय असं एकट्या दुकट्याच्या मनावर नसतो. पूर्ण परिवार, त्यांचे नाते गोते, मित्रमंडळी सगळ्यांमुळे कार्यक्रम थोडा पुढं मागं पुढं होतच असतो. त्याचा फोटोग्राफरने लोड घ्यायचा नसतो. एकंदरीत आज आहे ना काळे पाटलांनी खूप छान सहकार्य केलं. फोटोग्राफी छान झाली, वागणूकही छान मिळाली. मग दिवस कसा गेला? आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. धन्यवाद. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि व्हा धष्टपुष्ट. धन्यवाद काळे फॅमिली आणि राहुल लिवळे फोटोग्राफी बरं का. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.